पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 84 सिद्धनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री नवनाथ भक्तिकथा सार अध्याय 37वा। अध्यायाच्या सुरुवातीला ग्रंथकर्ते भगवंताची स्तुती स्तवन जय जयकार करू लागलेले आहेत। कमळासारखे डोळे असणारा आदिपुरुष, सर्व साक्षी, व्यक्त आणि अव्यक्त, सगुण आणि निर्गुण, सर्व पर्ये महान दक्ष असणारा लक्ष्मीचा पती, हे भगवंता तुझा जय जयकार असो। पाठीमागच्या 36व्या अध्यायामध्ये वटसिद्ध नागनाथांच्या अवताराची, जन्माची कथा सांगितलेली आहे। याच्यानंतर दत्त महाराजांनी त्यांना वरदान अनुग्रह दिला, एक सिद्धी दिली आणि त्याच्यानंतर दत्त महाराजांच्या भेटीचे ओढ लागून वटसिद्ध नागनाथ हे कोल्हापूरला आले। तिथं महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये पुजाऱ्याला आपलंसं केलेलं आहे आणि सर्व सामग्री त्या पुजाऱ्याला ओरीमध्ये नेऊन दाखवली आणि मग पुजाऱ्याला दाखवून सगळ्या धान्याच्या राशी पडलेल्या पाहिलेल्या आहेत। त्या ज्या दिवशी संपतील तोपर्यंत संतार्पण करावं, इथं जेवणाच्या पंक्ती घालाव्या असं सांगितलं। त्याच्यामुळं जेवण घालत असताना काही भिन्नता धरू नये। कुठल्याही जातीतला कुणीही असो, इथं कोल्हापुरामध्ये जेवढे राहणारे सगळे आहेत त्यांना पंक्तीला जेवायला बोलवावं आणि मग सगळं गावामध्ये कोणाच्याही घरी अन्न शिजवू नये। 3 वेळा त्यांना जेवण घालून त्यांचं मन तुष्ट करावं। शेठ असो, सावकार असो, राजा असो किंवा रंक असो, सगळ्यांना जेवण द्यावं। अंत्यज असो किंवा ब्राह्मण असो, सर्वांचं मन तुष्ट करावं असं त्या पुजाऱ्याला सांगितलेलं आहे। आणि शीघ्र असं स्वयंपाक करणारे कामाटे बोलावलेले आहेत, वाढणारे बोलावलेले आहेत आणि मग अपरिमित असं काम सांगितलं गेलेलं आहे। उत्तम तिथी, उत्तम नियम पाहून मंडप उभारला गेलेला आहे आणि स्वयंपाक करण्यासाठी सर्व काम चालू झालेलं आहे। मग घरोघरी माणसांना पाठवून जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। इकडं स्वयंपाक करण्यासाठी सुरुवात झाली। गावाच्या द्वाराला टिळा लावला गेलेला आहे आणि जेवणाची गावामध्ये दौंडी पिटवली गेलेली आहे। मग सर्व सामग्री जमा करून आणि काम चालू झालं। जे शैव आहेत, जे श्रावक आहेत, जे ब्राह्मण आहेत, 84चा जो भेद आहे, देवाग्नी ब्राह्मण आहेत, ऋषी आहेत आणि मग त्यांच्यासाठी वेगवेगळे अशी स्वयंपाकगृह चालू झाले। पंचद्रविड देशातले मुलतानी आहेत, मारवाडी आहेत, गुजर आहेत, हुसैनी आहेत, पौंड्र आहेत, अशा सर्व जाती आहेत तिथं आलेल्या आहेत। अन्य जातीमध्ये भेदभाव आहे आणि म्हणून 6 मार्गानं तिथं वेगवेगळ्या ठिकाणी प्रसाद केला गेलेला आहे, जेवण केलेलं आहे। खाजा केलेल्या आहेत, करंजा केलेल्या आहेत, कचोरी केलेली आहे, मालती केलेली आहे, शिरा केलेला आहे, बुंदी केलेली आहे, पुरी केलेली आहे, पोळ्या केलेल्या आहेत, चमचमीत अशा भाज्या, वरण भात केलेला आहे। त्याच्यावरती अतिशय शुद्ध असं तूप आणि इच्छे समान पाहिजे तेवढं वाढावं अशा पद्धतीनं
ती सगळी पाक निष्पत्ती झालेली आहे. स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. पंक्तीच्या पंक्ती जेवण करू लागलेले आहेत. पुन्हा भूक लागल्याच्या नंतर परतून येऊ लागले आणि अन्न ग्रहण करू लागले. अगोदर जेवण करून जाणारे आणि मग पुन्हा बाकीच्यांना सांगू लागले. पुन्हा भूक लागल्यानंतर येऊन जेवण करू लागले. कित्येक जणांनी वाढून आपल्या घरला नेलेलं आहे. मन मानेल तेवढं भोजन करू लागले. कोणी कोरडंच अन्न आपल्या घरी नेऊ लागलेलं आहे. अशा पद्धतीनं जिकडं तिकडं सिद्धीचं अन्न कोल्हापुरामध्ये पसरलेलं आहे. राजा असो रंक असो कुटुंबासहित जेवणासाठी येऊ लागलेले आहेत. आणि मग घरोघरी अतिशय आनंद आहे. अशा पद्धतीनं 1 महिना झाला त्या गावामध्ये सिद्धीचं अन्न सगळीकडं पसरलेलं आहे. याच्यानंतर दत्त महाराजांनी काय केलं ते पुढं ऐका. पहिल्या दिवशी भिक्षेसाठी गावामध्ये दत्त महाराज आले. अतिशय विरूप असं रूप घेतलेलं आहे आणि घरोघरी भिक्षा मागू लागली. त्यावेळेला ते कोल्हापुरातले लोक सांगू लागले, म्हणू लागले गावामध्ये प्रयोजन आहे आणि तिथं आम्हाला कुटुंबासहित जेवण मिळू लागलेलं आहे. तरी तुम्हीसुद्धा ताबडतोब जाऊन आपली भूक भागवा. व्यर्थ हे वाईट कदान्न कोरान्न कशासाठी मागत फिरत आहात आणि कशाला कष्ट घेता. उत्तम असा स्वयंपाक तिथं तयार आहे आणि ते पंचपक्वान्नाचं अन्न सोडून दरिद्रवाण असं तुम्ही का शिनू लागलेले आहेत. कामधेनूच्या काशीच्या जवळ बसावं आणि कांडा कोंडा का भक्षण करावा. कल्पतरू झाडाच्या खाली बसून इच्छे समान पदार्थ देणारा कल्पतरू आणि मग का शिनावं आणि भुकेसाठी बाहेर का धावावं. परीस घरामध्ये असताना लोखंडाला लावल्याबरोबर त्याचं सोनं करतोय असा परीस घरी आहे आणि मग सोनं मिळवण्यासाठी दुसऱ्याची चाकरी करायची काय गरज आहे. भाग्यानं अमृत हातामध्ये आलेलं आहे आणि मग दुसऱ्या औषधी शोधायचं काय कारण आहे. त्याप्रमाणे तू इथं करतो आहेस. अतिशय पंचपक्वान्नाचं अन्न सोडून या गावामध्ये कोरडं अन्न मागत फिरतो आहेस. तू अतिशय मतिमंद आहेस. अशा पद्धतीनं त्या गावातले लोक आणि दत्त महाराजांना बोलू लागले. आम्ही सर्वजण कुटुंबासहित तिथंच जेवायला जातो आणि तू सुद्धा तिथंच जा. असं घरोघरच्या लोकांचं बोलणं दत्त महाराजांनी ऐकलेलं आहे. मग मनामध्ये म्हणू लागलेले आहेत, काय प्रयोजन चाललेलं आहे ते आपण स्वतः जाऊन पाहू. असा विचार दत्त महाराजांनी केलेला आहे. आणि ते तपस्वी दत्त महाराज त्या लक्ष्मीच्या मंदिराच्या जवळ आले आणि स्वयंपाक चालू आहे त्या स्वयंपाकाकडं बघू लागले. त्यावेळेला योगी महाराज दत्त महाराजांनी ओळखलेलं आहे की हे सिद्धीचं अन्न आहे आणि थोडं केलं तर मग तेच डोंगरा एवढं होत आहे. आणि मग 1 पोळी केली आणि ती जर ठेवली तर 1000 पोळ्या तयार होत आहेत असं चिन्ह ओळखलं. आणि मग हे सिद्धीचं अन्न आहे हे दत्त महाराजांनी ओळखलं. मग तिथल्या लोकांना विचारू लागलेले आहेत, एवढं प्रयोजन कोण करते आहे. त्यावेळेला ते सांगू लागले की इथं महासमर्थ असे वटसिद्ध नागनाथ हे सगळं प्रयोजन करत आहेत असं दत्त महाराजांनी ऐकलेलं आहे. आणि मग खून स्वतःच्या मनाला पटलेली आहे की काशी क्षेत्रामध्ये मी ज्या मुलाला एक सिद्धी दिलेली होती त्याचं नाव वटसिद्ध नागेश नागनाथ असं होतं. आणि मग तोच इथं आला की काय मोठेपणा मिरवण्यासाठी असं मनामध्ये विचार करू लागले. त्यालाही 20 वर्ष होऊन गेलेली आहेत
मग आता तो मोठा झालेला असेल आणि मग तरुणपणामध्ये महती वाढवण्यासाठी, नाव वाढवण्यासाठी तो इथं आलेला असेल. आला, पण माझी भेट व्हावी आणि म्हणून तो आला की काय, आणि म्हणूनच या गावाचं संधान धरून त्यानं संतार्पण मांडलं गेलेलं आहे. या गावीचं भिक्षास्थान माझं आहे आणि मग सिद्धी आनंदानं सगळं भ्रष्ट करावं. सर्व गावाचा जो स्वयंपाकाचा तो सगळा बंद करावा. एवढं सगळं माझ्यासाठी केलं की काय. तरी आता काही असो, आजचा दिवस उपवास करू असं चित्तामध्ये योजलेलं आहे. आणि दत्त महाराज स्वामी तिथून चालले पण अनेक जण त्यावेळेला म्हणू लागलेले आहेत, हे बाळा, अरे तू असा जाऊ नको, जेवण करून जा, असं म्हणून हाताला धरू लागलेले आहेत आणि पुन्हा त्या स्वयंपाकाकडं आणू लागलेले आहेत. पण ते योगपती मात्र दत्त महाराज ऐकत नाहीत. त्या गावामध्ये, कोल्हापुरामध्ये ते गेलेले आहेत आणि मग कणकण धान्याची भिक्षा मागू लागलेले आहेत. त्यावेळेला लोक त्यांना सांगू लागले की आमचा नियम कसा आहे. तर म्हणले, आम्ही तिथं जेवायला जातो आणि त्याच्यामुळं आम्ही काही घरी स्वयंपाक करत नाही, असं म्हणून सगळे लोक, त्या लोकांमध्ये दत्त महाराज सांगू लागले, मला कोरडं अन्न द्या. आणि मग कोरांना घेऊन काशी क्षेत्रामध्ये गेलेले आहेत. भोजन सारलं गेलेलं आहे. अशा पद्धतीनं 1 महिना लोटून गेला. तरीसुद्धा नागनाथ मनामध्ये विचार करू लागले, म्हणू लागले, 1 महिना संपलेला आहे तरीसुद्धा स्वामी मला दिसत नाहीत. मग गावामधले सगळे लोक बोलावले आणि त्यांना वडसिद्ध नागनाथ महाराज विचारू लागलेले आहेत. म्हणू लागले, गावामध्ये कोणी अतिथी भिक्षा मागण्यासाठी येतो का. त्यावेळेला ते म्हणू लागले, सिद्धनाथा, एक अतिथी तर येतो आहे, तो इथलं तुमचं अन्न कधीही खात नाही. तो भिक्षेचं कदान्न मागतो, कोरडान्न मागतो. आम्ही नियम विचारला, त्यावेळेला त्यांनी माझा असा नियम आहे म्हणून सांगितलं. आम्ही इथलं भोजन करतो म्हणून त्यालाही पक्वान्न खाण्यासाठी सांगितलं, पण ते कोरडं धान्य मागून नेतात. असं सर्व ग्रामस्थांचं बोलणं ऐकलेलं आहे. आणि मग नागनाथ त्यांना म्हणू लागलेले आहेत, पाठीमागून पुन्हा जर तोच भिक्षुक गावामध्ये आला तर मला तेवढं श्रुत करा, मला सांगा. त्याला काही न बोलून मला मात्र येऊन सांगावं. आणि मग असं म्हणून त्या सर्वांना जेवणासाठी बसवलेलं आहे. पण आणखी एक अर्थ आहे की हे सगळं कोरडान्न आहे ते आपल्या घरी न्या. ते ज्या वेळेला भिक्षेला येतील त्यावेळेला हेच अन्न त्यांना वाढा. त्यांनी हे अन्न पदरामध्ये घेतलं नाही तर मग प्रयोजन काय आहे ते सांगा. नाही घेतलं की ताबडतोब येऊन मला सांगा. अशा पद्धतीनं 50 जणांना वडसिद्ध नागनाथांनी सांगितलेलं आहे. आणि ते सगळे 50 भाविक असे होते की नाथांचं कार्य करण्यासाठी कधीही मागं सरत नव्हते. अशा पद्धतीनं सिद्धी अन्न त्या सर्वांना बांधून दिलेलं आहे. मग आपापल्या घरी जाऊन वाट पाहत बसले. त्यावेळेला श्री दत्तात्रेय, अत्री ऋषींचा मुलगा दत्त महाराज भिक्षेसाठी अकस्मात आले. आणि त्याच वेळेला सिद्धीचं अन्न हातामध्ये घेऊन त्यांना देण्यासाठी ते लोक घरातून बाहेर येऊ लागले आणि म्हणू लागले, महाराज, आम्ही हीन आहोत, दीन आहोत, आमच्या घरी कुठला आलंय अन्न. पण इथं वडसिद्ध नागनाथ आलेले आहेत आणि त्यांच्या कृपेनं हे अन्न आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यातलंच हे अन्न आम्ही तुम्हाला भिक्षा म्हणून वाढतो आहे. एवढं धर्माचं काम आहे, असं ते बोलू लागले.
दत्त महाराज ऐकू लागलेले आहेत. परम चतुर विचक्षण असे दत्त महाराज आहेत. पण त्यांना विचारू लागलेले आहेत. त्रिदेवाचा अंश आहेत. त्यांनी ती भिक्षा काही घेतली नाही. मग माग पाऊल टाकून दत्त महाराज जाऊ लागले. आपल्या घरचं अन्न घेतलेलं नाही हे त्या लोकांनी पाहिलं आणि मग धावत पळत वटसिद्ध नागनाथांच्याकडं आलेले आहेत आणि त्यांना सांगू लागलेले आहेत की आम्ही खूप विनंती केली, हे महाराज, वटसिद्ध नागनाथांचं अन्न आहे, आपण चित्तामध्ये प्रसन्न होऊन विनमुख होऊ नका, हे अन्न घ्या असं सांगितलं तरीसुद्धा ते अन्न घेत नाहीत. मग लगबगे करून हे नाथांना श्रुत करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. हे वटसिद्ध नाथांनी ऐकल्यानंतर शीघ्र असं अतिशय चपळत्वानं धावत गेलेले आहेत. जवळ गेले, हात धरलेला हिरांनी दाखवलं आणि त्याच वेळेला दत्त महाराजांच्या जवळ जाऊन पहिल्यांदा दत्त महाराजांचा हात धरला, पायावरती डोकं ठेवलेलं आहे. वटसिद्ध नागनाथ म्हणू लागले, हे महाराजा योगपती, तो माझी माय माऊली दयाळ किती, पण मला पाडसाला विसरून तू गुप्तपणानं निघून गेली, मला निढळवाणं केलं, दैनवाणं केलं, या वनामध्ये सोडून दिलं आणि निष्ठुरपणानं हे माय तू कशी निघून गेली, असं दत्त महाराजांना वटसिद्ध नागनाथ बोलू लागलेले आहेत. मला बाळपणी लहानपणी काय दाखवलं तर तपोभोज दाखवलं आणि मला सोडून तुम्ही निघून गेले, पाठीमाग दृष्टी करून पाहिलं नाही. तरी हे सखया, तुझ्याशिवाय मी घोर वनामध्ये पडलो आणि मग सूक्ष्म असा मार्ग लक्षून आपल्या भेटीची ओढ लागली. माझा प्राण फक्त कंठामध्ये उरलेला आहे. जसं चातकाला वाटतं की ढगातून पाण्याचा थेंब पडावा, हरिणीच्या पाडसाला वाटतं की हरिण येऊन मला भेटावी. 20 वर्षाचा काळ गेला, परी माझ्या अंतकरणामध्ये तळमळ 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 वाटू लागली आणि तेच चिंताग्नीचा वणी त्याला शांत करणारं पाणी म्हणजे आपण आहात. पाण्याच्या वेगळी पडलेल्या मासा जसा तळमळ तळमळ करतो, तशी हे महाराजा गुरुवर्या तुमच्या भेटीसाठी तळमळ माझ्या अंतकरणामध्ये लागली होती, असं म्हणून आरंभळू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. डोळ्यातून पाणी घळघळ वाहू लागलं. त्याच डोळ्यातल्या पाण्यानं दत्त महाराजांचे पाय धुतले गेलेले आहेत. हे माते, मला तू आता अंतर देऊ नको, असं आपल्या गुरुला दत्त महाराजांना वटसिद्ध नागनाथ बोलू लागलेले आहेत. अशा प्रकारनं अतिशय कळवळा हा दत्त महाराजांना आलेला आहे. म्हणू लागलेले आहेत की हा आता तापला आहे, याला वैराग्य प्राप्त झालेलं आहे. मग मस्तकाखालून हात घातलेला आहे आणि उठविलेला आहे. अतिशय प्रेमानं हृदयाला कवटाळून धरलं. डाव्या हातानं कवटाळलेला आहे, उजव्या हातानं डोळ्यातले पाणी पुसू लागले आणि मग वटसिद्ध नागनाथांचा हात धरलेला आहे. दत्त महाराजांनी वटसिद्ध नागनाथांना एकांतामध्ये नेलं. कृपेचा हात डोक्यावरती ठेवला आणि कानामध्ये मंत्र उच्चारलेला आहे. आत्मखूण दाखवली आणि ब्रह्मपरायण केलं. जे अज्ञानपण होतं ते अज्ञानपण सगळं मुळातून नाहीसं झालं आणि मग ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. गुरुकृपेची दृष्टी पडली. जसं ढग निघून गेल्याच्या नंतर चकाकणारा सूर्य दिसतो,
त्याप्रमाणे दत्त स्वरूप पाहिलेलं आहे आणि मग आनंदाला पारावार नाही. आहा म्हणून बाप बाप म्हणून पुन्हा पायावरती डोकं ठेवलेलं आहे. परम प्रिय दत्त महाराज आहेत आणि म्हणून स्नेह करून पुन्हा वटसिद्ध नागनाथांचं मुख कुरवाळलेलं आहे आणि मागची सर्व कथा सांगितली. अविर्होत्र नारायण तू आहेस. सर्पिणीच्या पोटी ब्रह्मवीर्यापासून तुझा जन्म झालेला आहे. तरीही सर्व मूळ कथा मी अंतर्ज्ञानानं पाहिल्यानंतर मला शोध लागला आणि म्हणून हे बाळा तुझ्या हातामध्ये एक सिद्धी मी दिली. तरी तुझी भेटी व्हावया कारण माझ्या मनामध्ये इच्छा होती, पण प्रारब्ध योगानं आज घडून आलेला आहे. तरी लोखंडाचे आणि चुंबकाची भेट व्हावी, समुद्रामध्ये क्षार एक रूपानं मिसळावी आणि तशा पद्धतीनं तुझी आणि माझी आज भेट झालेली आहे. असं म्हणून पुन्हा नागनाथांना दत्त महाराजांनी हृदयाच्या ठिकाणी घट्ट धरलं आणि अशा पद्धतीनं दोघंही तिथून एकांतामध्ये गेलेले आहेत, गावाच्या बाहेर निघालेले आहेत आणि काशी क्षेत्राकडं चालले पण कशा रीतीनं व्याणास्त्राची विभूती कपाळाला लावलेली आहे आणि नाथांच्याही कपाळाला लावली. मनाच्या वेगानं जाऊ लागलेले आहेत आणि मग डोळ्याचं पातळ व्हायच्या आत काशी क्षेत्रामध्ये पोचले. तिथं काही क्षण बसून आपला सर्व नियम सारला गेलेला आहे. त्याच्यानंतर बद्री केदाराला चित्तामध्ये धरून पुढं गमन करू लागले, जाऊ लागले. कपाळाला दिव्य अशी विभूती लावलेली आहे. व्यान रूपाची महाशक्ती आहे. एका क्षणामध्ये बद्रिकाश्रमामध्ये जाऊन पोचले. महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यावेळेला प्रत्यक्ष महादेव प्रगट झाले आणि मग अतिशय प्रेमाची आवड, त्या आवडीचा पर्वत उभा राहिलेला आहे. दत्त महाराज आणि महादेव एकमेकांना भेटलेले आहेत. याच्यानंतर महादेव दत्त महाराजांना विचारू लागलेले आहेत की हा दुसरा कोण आणलेला आहे सेवेकरी. त्यावेळेला दत्त महाराज म्हणू लागले की महाराज हा वटसिद्ध नागनाथ आहे. अविर्होत्र नारायणाचा हा प्रतापवंत अवतार आहे. असं महादेवांना बोलल्यानंतर महादेव दत्त महाराजांना म्हणू लागलेले आहेत याला सद्विद्या देऊन याला नाथपंथाची दीक्षा द्यावी. मग अवश्य म्हणून दत्त महाराज तिथं 6 महिने राहिलेले आहेत. सर्व अस्त्र विद्या 14 विद्या 64 काळा शिकवलेल्या आहेत. त्याच्यानंतर नागपत्राश्वत्थाच्या ठिकाणी नेऊन सर्व सिद्धार्थ साधन केलेलं आहे. त्याच्यानंतर बद्रिकाश्रमाला जाऊन वटसिद्ध नागनाथांना तपश्चर्येसाठी बसवलं. नाथ दीक्षा दिलेली आहे आणि कानामध्ये मुद्रा घातलेल्या आहेत. शिंगी शैली सिद्ध करून वटसिद्ध नागनाथांच्या हाती दिली. अशा पद्धतीनं दीक्षा दिलेली आहे. 12 वर्षाचं तोप पूर्ण झालं आणि मग स्वर्गातले देव आलेले आहेत. त्यांनी वरदान दिलं. दैदिप्यमान असं माउंद केलेलं आहे आणि मग सगळे स्वर्गातले देव तुष्ट झाले. वरदान देऊन स्वस्थानाला निघून गेले. याच्यानंतर पुढं दत्त महाराज हे नागनाथांना बोलू लागलेले आहेत. म्हणू लागलेले आहेत हे नागनाथा तू आता या पृथ्वी तलावरची जी तीर्थ आहे ती तीर्थयात्रा कर. तीर्थ ही लोकांच्या पापानं मळीन होतात. लोकांचा पापाचा मळ त्याच्यामध्ये पडतो आणि म्हणून त्या तीर्थांना पवित्र करण्यासाठी संतांचा अवतार आहे. म्हणून तू आता तीर्थयात्रा कर, संत मेळा जमा कर. मग अवश्य म्हणून नाथ प्रेमानं दत्त महाराजांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे आणि तीर्थयात्रा करण्यासाठी जाऊ लागले.
दत्त महाराज गिरनार पर्वतावरती गेलेले आहेत. इकडं वटसिद्ध नागनाथ नाना तीर्थयात्रा करत करत बालाघाटाच्या ठिकाणी पोचले. तिथं शुद्ध असं वन पाहिलेलं आहे आणि आपण इथंच राहावं असं त्यांच्या मनाला वाटू लागलं. पण ते प्रतापी तपी जपी नाथ गावागावामध्ये लोकांना समजले. मग अपार असे लोक दर्शनाला येऊ लागले. दिवसेंदिवस महिमा वाढू लागलेला आहे आणि मग भक्तीचा पूर लोटला गेलेला आहे. तुम्ही आता इथंच वस्ती करा, इथंच राहावा असं लोक म्हणू लागले. मग अपार असा धर्म करून आणि वटसिद्ध नागनाथ तिथंच राहिले. वडवाळ असं त्या गावाचं नाव वटसिद्ध नागनाथांनी ठेवलं. याच्यानंतर कोणी एके दिवशी मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी सहज जात असताना त्या वडवाळ गावामधली नाथकीर्ती त्यांच्या कानावरती गेलेली आहे. मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की त्यांच्या मठामध्ये जावं आणि सहज चालत चालत त्यांचं दर्शन घ्यावं. म्हणून मच्छिंद्रनाथ हे वडवळ गावामध्ये गेलेले आहेत आणि वटसिद्ध नागनाथांच्या मठाकडं जाऊ लागलेले आहेत. त्यावेळेला मठाच्या दारामध्ये वटसिद्ध नागनाथांच्या शिष्यांनी मच्छिंद्रनाथांना अडवलं. म्हणू लागले, हे नाथ बुवा, आम्ही जे सांगतो ते ऐका, आपण आता पुढं जाऊ नका. श्री नागनाथांना सांगून आम्ही तुम्हाला दर्शनाला नेऊ. त्यांच्या परवानगीशिवाय कोणाचंही दर्शन होत नाही. त्याच्यामुळं तुम्ही एक क्षण थांबा, आम्ही विचारून येतो असं म्हणू लागले. असं मच्छिंद्रनाथांनी ऐकलं आणि मग मच्छिंद्रनाथांना भयंकर राग आला. चित्तामध्ये म्हणू लागले की हा कसा संत आहे, हा तर राजासारखा वागू लागलेला आहे. देवाचं द्वार आणि साधूचं द्वार हे सतत मुक्त असावं, तरी हा कपटपणीचा व्यवहार आहे. तरी येथे याचं बंड आहे. जग भोदण्यासाठीचं केलेलं हे प्रचंड आहे. तरी आता याला उदंड अशी शिक्षा द्यावी असं मच्छिंद्रनाथ मनामध्ये म्हणू लागलेले आहेत. मनामध्ये भयंकर राग आणलेला आहे आणि त्या शिष्यांना शिक्षा करू लागले, हाणू लागले, मारू लागले. त्यावेळेला ते 700 शिष्य धावून आले. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग स्पर्शास्त्र मंत्र जपलेला आहे आणि भस्म सोडल्याबरोबर ते सगळे जमिनीला चिकटून गेले. 700 शिष्य जमिनीला चिकटले आणि मग मच्छिंद्रनाथ त्यांच्याजवळ गेलेले आहेत. त्यांच्या तोंडावरती हाणू लागलेले आहेत, चापटा मारू लागले. त्यावेळेला ते 700 शिष्य आक्रोश करू लागले. एकच आरडा ओरडा उठलेला आहे. तो इकडे मठामध्ये नागनाथ ध्यानस्थ बसलेले होते. कोल्हाळ आरडा ओरडा त्यांनी ऐकला आणि देहावरती आले. कोणत्या कोल्हाळा करून माझं ध्यान भंगलं गेलेलं आहे आणि म्हणून त्यांचं मन हे क्रोधाला पेटलं गेलेलं आहे. बाहेर येऊन पाहिलं तर 700 शिष्य हे जमिनीला चिकटलेले आहेत. त्यांचं चलनवलन काही हालत नाही. एकटा एक नाथ त्यांच्या तोंडावरती हाणत आहे. असं नागनाथांनी पाहिलं. अत्यंत राग आलेला आहे. म्हणू लागले, हा नाथ दीक्षेचा दिसून येतो आहे. याची चिन्ह तशी आहेत, पण हा भ्रष्टबुद्धी झालेला आहे. शांती, क्षमा, दया हे साधूचं लक्षण आहे. स्वप्नामध्ये सुद्धा तीव्रपणा त्यांच्याजवळ नाही. तरी हा काही नाथपंथासाठी योग्य नाही. नाथपंथाला यानं डाग लावलेला आहे. हा याला उपदेश करणारा कोणता मांग होता, तो साधू नव्हता. तरी आता याला शिक्षा करून याची दीक्षा हरवून घ्यावी असा कोप मनामध्ये आलेला आहे. आणि धुनीचं भस्म हातामध्ये घेतलं. सगळ्यात पहिल्यांदा गरुडाला बंधन करून टाकलं.
स्वर्गामध्ये गरुडाचं बंधन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या गरुडाचं चलनवलन सगळं बंद झालं. तो स्वर्गामध्येच अडकून पडला. मग विभक्त अस्त्रमंत्राचा जप केला आणि सगळे शिष्य जमिनीला चिकटलेले मोकळे केले. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणू लागलेले आहेत की या सगळ्यांचा चुराडा करावा. मग पर्वताचं अस्त्र ते सोडून दिलेला महान पर्वत निर्माण झाला आणि तो पर्वत विशाळपणानं आकाशमार्गाने येऊ लागला. हे वटसिद्ध नागनाथांनी पाहिलं आणि मग वज्राचं अस्त्र सोडून दिलं. त्याच वेळेला तिथं इंद्र आलेला आहे आणि अंतराळामध्ये वज्र सोडून त्या पर्वताचा चुराडा केला. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. मच्छिंद्रनाथांना भयंकर राग आलेला आहे. त्याच्यानंतर मग वाताकर्षण अस्त्र जपलेलं आहे आणि त्या इंद्राला जमिनीवरती पाडलं. वज्रकाळीची विद्या आणि त्याच्यामुळं वज्र जे आहे ते वज्र समाप्त केलं. हे वटसिद्ध नागनाथांनी पाहिलं. भयंकर राग आलेला आहे. मग वात प्रेरक विद्या त्या अस्त्राची निर्मिती केली आणि तीच त्या ढगावरती टाकली गेलेली आहे. त्याच्यामुळं इंद्र सावध झालेला आहे. इंद्र सावध झाला पण श्वास कोंडल्यामुळं भयभीत झालेला इंद्र पळू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे हे दोघंही प्रतापी आहेत, आपलं इथं काम नाही. असं म्हणून देवांचा राजा इंद्रपुरीला पळून गेला. इकडे मच्छिंद्रनाथ काय करू लागले. मग वासव शक्ती हे अतिशय दारुण आहे आणि तिचा मंत्र प्रयोग केलेला आहे आणि ती वासव शक्ती सिद्ध करून सोडून दिली. वटसिद्ध नागनाथांच्याकडं ती पाठवलेली आहे पण ती शक्ती महादारुण, हजारो सूर्याच्या तेजासारखी, प्रलयकाळीचा अग्नी असावा तशी कड 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 शब्द करत वटसिद्ध नागनाथांच्याकडं जाऊ लागलेली आहे. या पृथ्वीचे 2 भाग पडतात की काय, डोंगरकडे ढासळतात की काय असं वाटू लागलं. स्वापद जी आहेत प्राणी भिवून रानोरान पळू लागले. 8 दिशेला 8 दिग्गज जे हत्ती आहेत ते पळू लागलेले आहेत. पाताळामध्ये शेष दचकलेला आहे. त्यानं आपलं डोकं पृथ्वीला सरसावलेलं आहे. एकच हल्लकल्लोळ झालेला आहे. या पृथ्वीचे जीव सगळे चराचर घाबरून आणि पळू लागलेला आहे. आपल्याला लपण्यासाठी ठिकाण कुठं मिळेल म्हणून पाहू लागले. असा महाकांत वटसिद्ध नागनाथांनी पाहिला आणि मग सगळी जी दैवत आहेत ती सगळी दैवत बंधनामध्ये त्यांनी टाकली. सर्व देवांना बंधन झालं आणि मग स्फुरल्या विद्येमध्ये त्या सर्व दैवतांची मती ही खुंटी झालेली आहे. सर्व अस्त्रांची मती थांबली गेलेली आहे. मग दारुण असा हिमाद्री पर्वत त्याचं महादारुण अस्त्र योजलेलं आहे. ते हिमाद्री अस्त्र नाथांनी त्याच्यावरती वासव शक्ती टाकली. ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग जे वज्रास्त्र आहे त्याचं स्तवन केलेलं आहे. पण त्याच वेळेला अगोदरच वटसिद्ध नागनाथांनी सर्व दैवतांना अस्त्रांना बंधन केलं. त्याच्यामुळं वज्रास्त्र काही येईना, निर्माण होईना आणि मग नाना अस्त्राचे प्रयोग करून जप करू लागले पण सर्व व्यर्थ होऊ लागला. आणि मग मच्छिंद्रनाथ हे निशक्त झालेले आहेत, स्तब्धपणानं पाहू लागले. इकडे नागनाथांनी नाना अस्त्र जळपून त्वरित पर्वता समान तिथं नाग निर्माण केलेले, तक्षक निर्माण केले आणि ते अस्त्रविद्येनं निर्माण झालेले
ते साप, ते तक्षक मच्छिंद्रनाथांना दंश करण्यासाठी धावू लागले. शेकडो त्याची गणती नाही. ते मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मग गरुडास्त्राचा जप करू लागले. पण नागनाथांनी अगोदरच गरुडाला बंधन केलेलं होतं. त्यामुळं मच्छिंद्रनाथ हे हडबडीत झालेले आहेत आणि प्राण सोडू पाहत आहेत. मग अंतकाळीचा समय आलेला आहे. चित्त बुद्धी अंतकरण काया वाचा मन तन गुरुच्या चरणाला स्तवन करू लागले. स्तवन कसं करू लागले तर मोठ्यानं म्हणू लागले, हे महाराजा कृपामूर्ती दत्त महाराजा, धाव पाव वेगी. मी बाळक लढीवाळ आहे. या सर्पबंधनामध्ये मला वेष्टन पडलं गेलेलं आहे. तरी हे माये तुझं वाचून मला कोण सोडविला आता. हे तीन देवाची अवतार खाणी, माझ्या पाडसाची तू हरणी. वाघ बसला माझ्या प्राणावरती, धावून ये धावून ये. परम संकट मला इथं पडलेलं आहे. हे माते तुला तिथं निद्रा झोप कशी लागली. सर्व साक्षी असून माझ्याविषयी तू डोळे का झाकले. दत्त दत्त असं म्हणून आठासानं शब्द उच्चारू लागलेले आहेत. डोळे पांढरे झाले आणि मुखामध्ये हुंदका येऊ लागलेला आहे. पण दत्त महाराजांचं जे नाव आहे ते आठासानं मच्छिंद्रनाथांच्या मुखातून निघू लागलेलं आहे. हे वटसिद्ध नागनाथांनी ऐकलं आणि मग त्यांना अतिशय शंका निर्माण झाली. चित्तामध्ये वटसिद्ध नागनाथ म्हणू लागलेले आहेत की माझ्या गुरुचं दत्त महाराजांचं हा नाव कशामुळं घेतो आहे. हा कोणाचा शिष्य आहे याचं नाव आपण विचारावं. आणि मग वटसिद्ध नागनाथ हे स्नेहभरीत झालेले आहेत. म्हणू लागले की तुम्ही दीक्षावंत, तुमचा गुरु कोण आहे. त्यावेळेला मच्छिंद्रनाथ आदेशनाथा म्हणू लागले, माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. मला दत्त महाराज प्रसन्न झाले आणि दत्त महाराजांच्याकडून मी अनुग्रह घेतला. तरी याला नाथपंथ हा मूळ आहे. मी पहिला दत्त महाराजांचा शिष्य आहे. माझ्या मागून जालिंदरनाथांना दत्त महाराजांनी अनुग्रह दिला. जालिंदरनाथांच्या नंतर भर्तरीनाथाला दत्त महाराजांनी अनुग्रह देऊन जगविख्यात केलं. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ते चिरंजीवी झाले. त्याच्यानंतर रेवणनाथ हे दत्त महाराजांचे शिष्य झाले आणि त्यांनी सर्व देवांना जिंकलं. ब्राह्मणाची मेलेली बाळं जी होती ती स्वर्गातून परत आणली. तरी महाराजा नाथपंथामध्ये मी दत्त महाराजांचा मुख्य शिष्य मच्छिंद्रनाथ आहे असं वटसिद्ध नागनाथांनी ऐकलं आणि मनामध्ये अतिशय कळवळलेले आहेत. मग गरुडाचं बंधन सोडलं. गरुड अस्त्राचा जप केलेला आहे. तात्काळ गरुड जमिनीवरती आला आणि मग सगळं जे नागकुळ आहे ते भयभीत झालं आणि तात्काळ विष शोषण करून अदृश्य झाले. अशा पद्धतीनं नागकुळ हे मच्छिंद्रनाथांच्या शरीरातलं विष शोषून भीतीनं अदृश्य झाले. गरुडानं ही दोघांना नमन केलं आणि स्वर्गाला निघून गेला. इकडे नागनाथांनी मच्छिंद्रनाथांच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. म्हणू लागले, माझ्या वडिला समान माझे वडील गुरुबंधू आपण आहात. मग स्वस्थानाच्या ठिकाणी नेलं, आपल्या जवळ बसवलेलं आहे आणि उदार मनानं गौरव केलेला आहे. 1 महिनाभर ठेवून घेतलं. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ एके दिवशी बोलत असताना वटसिद्ध नागनाथांना म्हणू लागलेले आहेत की तू या द्वाराच्या ठिकाणी द्वारपाळ कशासाठी ठेवले. भाविक लोक जे दर्शनासाठी येतात त्या भाविक जनांना तुझे हे शिष्य अडवतात आणि मग त्याच्यामुळं तुझं आणि माझं भांडण झालं. याच्यानंतर नागनाथ बोलू लागलेले आहेत
की मी सतत ध्यानामध्ये असतो. हे लोक अपरिमित असे येतात आणि माझे ध्यानधारणा भंग करतात. म्हणून द्वाराच्या ठिकाणी रक्षण ठेवलेलं आहे. याच्यानंतर मच्छिंद्रनाथ बोलू लागले, हे वटसिद्धनाथा, हे काही चांगुलपण नाही, हे काही आपलं भूषण नाही. कोणी लोक हे हीन दीन असतात आणि त्यांना पवित्र पावन करण्यासाठी ते आपलं काम आहे. तरी हे दारामध्ये अडथळा पाहून ते माघारी निघून जातात. तरी आजपासून तुझं द्वार हे मुक्त असावं. या जगाचं अकिंचनपण हरण्यासाठी, जगाचं दुःख घालवण्यासाठी हा मनोधर्मरूढ मार्ग वाढवावा, असं नागनाथांना सांगून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. इकडं वळवाळ गावामध्ये नाथ काय करू लागले ऐका. द्वार हे मुक्त केलेलं आहे. मग दर्शनाला अपार अशी लोक येऊ लागले. नागनाथ हे जगाचं जे अकिंचनपण आहे ते हरण करू लागले. कोणे एके दिवशी चांगुणा नावाचा सत्शिष्य होता आणि त्याची स्त्री ही पुण्यवान, तिचा मृत्यू मठामध्ये झाला. ते वटसिद्ध नागनाथांनी पाहिलं आणि मग त्या शिष्याच्या पत्नीला जिवंत केलं. हा बोभाट सगळ्या वडवाळ गावामध्ये घरोघरी पसरलेला आहे. मग ज्याच्या घरामध्ये कोण मरण पावेल त्याला आणून वटसिद्ध नागनाथांच्या मठामध्ये टाकू लागले आणि वटसिद्ध नागनाथ त्याला जिवंत करू लागले. असे पुष्कळ दिवस होत असताना यमराजाला संकट पडलेलं आहे. मग तो सत्यलोकाच्या ठिकाणी गेला आणि त्यानं ब्रह्मदेवाला सांगितलं. मग तो मूर्तिमंत ब्रह्मदेव वडवळ गावामध्ये आलेला आहे आणि वटसिद्ध नागनाथांचं स्तवन केलं आणि असं तुम्ही काही करू नका, कारण ह्या जगाची राहाटी जी आहे ती बंद पडेल. आणि मग 6 शिष्य त्याच्यामध्ये, त्या शिष्यांना सिद्ध कळा दिलेली आहे आणि तीच 9 जणांना ती प्राप्त झाली. जगामध्ये प्रसिद्ध असे ते नाथ झाले. चांगुलसिद्ध, धर्मसिद्ध, देवसिद्ध, भौमसिद्ध, देवणसिद्ध, भौमनसिद्ध, कोकिळ, सुंदर चक्षु, अशा पद्धतीनं 9 सिद्धा म्हणजे ती जी विद्या आहे, साबरी विद्येचं कवित्व सांगितलेलं आहे. देव सगळे जिंकलेले आहेत आणि त्यांना वरदान दिलं. 52 वीरांचं बंधन केलं आणि साबरी विद्येचा स्वाधीन. त्या साबरी विद्येच्या कवित्वा रत्नासाठी 9 सिद्धांना आशीर्वाद दिला. 1,01,00,000 नागनाथांची जी विद्या ती परोपकारासाठी, पीडा हरण करण्यासाठी आणि त्या 9 सिद्धांना दिलेले आहे. धावरे, खांडू, कुसन, टिळे, किरळ, अहिराणेम, साप आणि विंचू चावल्याचं विष उतरण्यासाठी अशा सर्व परोपकाराच्या विद्या दिल्या. असो अशा पद्धतीनं साबरी विद्येचं कवित्व त्या 9 सिद्धांना दिलेलं आहे आणि जगामध्ये ते प्रगट केलं. याच्यानंतर पुढे काही दिवस लुटून गेले. काय तिथं त्या ब्राह्मणाची कथा झाली. समाधी योग सरलेला आहे आणि त्याच वेळेला बहिरम भटाचा उद्धार केला आणि रामजी जो भक्त त्याचा सोन्यासाठी उद्धार केला. ही सर्व कथा भक्तिसार नावाच्या ग्रंथामध्ये याच्या अगोदरच सांगितली गेलेली आहे. आता याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये चरपटीनाथाचं जे चरित्र आहे ते श्रोत्यांना ऐकायला मिळेल. धुंडीचा मुलगा नरहरीच्या वंशामध्ये मालू हे संत कृपेण आपल्याला कथा सांगतायत. स्वस्ती श्री भक्तिकथा सार समद्गुरु क्षकाविकम्यागार सदा परिसूत भाविक चतुर 37मोऽध्याय गोढा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पांडुरंगार्पणमस्तु शुभम भवतु. नवनाथ भक्तिकथा सार 37माध्याय समाप्त. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय.
श्री नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.